कोकणाच्या लाल मातीपासून सुरू झालेली एक साधी गोष्ट आज लाखोंच्या मनाला भिडते आहे। शिरीष गवस एक हसतमुख, मेहनती आणि मनाने कोकणात रमलेला यूट्यूबर, ज्याचं रेड सॉइल स्टोरीज हे यूट्यूब चॅनल केवळ चॅनल नव्हतं, ते होतं एक मिशन, कोकणाचं खरंखुरं सौंदर्य जगापर्यंत पोहोचवण्याचं। पण आज शिरीष आपल्यात नाही, त्याच्या अचानक गेलेल्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे। पण एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करत आहे, शिरीष गेल्यावर पूजाताई काय करतील? आणि रेड सॉइल स्टोरीज चॅनलचं काय? पूजा ती फक्त शिरीषची पत्नी नव्हती, ती होती त्याची सखी, त्याची टीम पार्टनर आणि चॅनलची हृदयस्थानी ऊर्जा। शिरीष मागे कॅमेरा सांभाळायचा आणि पूजा समोर कोकणाच्या चवदार रेसिपीज दाखवायची। हा प्रवास दोघांनी मिळून सुरू केला होता, प्रेमाने, चिकाटीने आणि मेहनतीने। आता शिरीष नाही, पण त्याने मागे ठेवले आहे प्रेरणादायी वारसा, कोकणाची माती, तिथली भाषा, तिथलं जेवण आणि तिथली माणसं। या सगळ्याला रेड सॉइल स्टोरीज मधून जगभर पोहोचवायचं काम अपुरं नाही, ते अजून सुरू आहे। पूजाताईंनी आताही कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही, पण एक गोष्ट मात्र खरी आहे, कोट्यवधी प्रेक्षकांच्या पाठिंब्याने, शिरीषच्या आठवणींच्या बळावर आणि कोकणावरील प्रेमाने त्या हा प्रवास पुढे नेऊ शकतात। रेड सॉइल स्टोरीज हा एक चॅनल नसून एक भावना आहे, एक साक्ष आहे त्या जोडप्याच्या स्वप्नांची। आणि जर पूजाताईने तो झेंडा पुढे नेण्याचा निर्णय घेतला, तर लाखो लोक त्यांच्या पाठीशी असतील। शिरीष गेलं, पण त्याचं काम अजूनही जिवंत आहे, त्याच्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून कोकण आजही बोलत आहे। आता प्रश्न असा आहे, या गोष्टीचा पुढचा अध्याय कोण लिहील? जर तुम्हालाही शिरीष आणि पूजाच्या या भावनिक प्रवासाने स्पर्श केला असेल, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांच्या कार्याला साथ द्या।